नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नशिबन या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गिरिजाला सगळ्यांच्या समोर अगदी खोटं ठरवलं जातं. तिचा मोबाईल आता अगदी नागेश्वरने फोडलेला असतो, पण तरीसुद्धा नागेश्वरने तो मोबाईल मात्र आता ह्या सुबनरावांकडे देऊन तो मोबाईल नीट करून आणलेला असतो आणि तो सुबनरावांकडे देऊन मात्र तो मोबाईल सगळ्यांच्या समोर आता तेथे दिलेला असतो. आणि आता गिरिजा म्हणलेली असते की रुद्र माझा मोबाईल यांनी फोडलेला आहे. आणि मोबाईल आता आलेला बघून मात्र नागेश्वर आणि उर्वशी सगळेजण आता एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा सुबनराव सगळ्यांच्या समोर आता गिरिजाला विचारतो की ताई साहेब, हा तुमचा मोबाईल आहे का? तेव्हा आता गिरिजाला काहीच कळत नसतं की नक्की काय उत्तर द्यावं. तर उर्वशी म्हणते की हो, मी तरी सुद्धा तुम्हाला बापलेखांना सांगत होते की ह्या मुलीची लायकी सुद्धा नाही आपल्या घरी लग्न करून येण्याची, परंतु नाही, तुम्ही दोघांनी माझं काही एक ऐकून घेतलेलं नाही. तेव्हा आता सावी सुद्धा म्हणते की बघितलंस का रुद्र, अरे तरी सुद्धा मी सगळ्यांच्या समोर तुला अगदी ऑर्न केलं होतं, तेव्हा तर तू माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मग आता तरी तुला कळाले का, मुलगी या घरामध्ये लग्न करून आलेली आहे ते फक्त आणि फक्त आबासाहेबांचा बदला घेण्यासाठी. तिच्या मनामध्ये अजून सुद्धा तोच राग आहे. तेव्हा मात्र आता गिरिजा खूप रडत असते आणि रुद्रला म्हणते की रुद्र माझं ऐकून घ्या, खरंच असं काही नाही. तेव्हा आता रुद्र लगेच सगळ्यांच्या समोर गिरिजाला म्हणतो, गिरिजा आता बास करा, थांबा जरा. तर रुद्र सुद्धा गिरिजावर जो काही गैरसमज आहे सगळ्यांचं ऐकून तो खूप मोठा गैरसमज करून घेतो आणि गिरिजालाच बोलतो. तेव्हा आता रुद्र म्हणतो की हे बघा गिरिजा, मला काही ऐकून घ्यायचं नाही. तर गिरिजा म्हणते की हे बघा रुद्र, तर आता रुद्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता रुद्र म्हणतो की तुम्ही हे लग्न मनाविरुद्ध केलेलं आहे, तर तुमची या घरामध्ये राहण्याची इच्छा बिलकुल नाही हे स्पष्ट दिसून येते. आणि हे बघा, मी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही, परंतु म्हणून तुम्ही माझ्या आबासाहेबांवर असे कोणतेही आरोप नाही करू शकत. तेव्हा आता गिरिजा खूप रडत असते आणि त्या सगळ्यांकडे बघत ती रुद्रला म्हणते की रुद्र, ह्या सगळ्यांनी मिळून मला खोटं पाडलं, त्यामुळे मी कितीही काही सांगितलं तरी सुद्धा ते तुम्हाला नाही पटणार, त्यामुळे मी काय करू. म्हणून आता ती खूप रडत असते. आणि तेवढ्यात तेथे वासंती मोनूला घेऊन येते. तेव्हा मात्र आता लगेच मोनू तेथे आलेला असतो आणि मोनूला सुद्धा आता यांनी काहीतरी करून ठेवलेलं असतं. तर लगेच आता तो तायडी असं म्हणतो. तर गिरिजा धावतच मोनूजवळ येते आणि मोनूला म्हणते की बाळा, तू एकमेव असा साक्षीदार आहे, तू सगळ्यांना आता सांगून टाक हे सगळं काही यांनी केलेलं आहे. जेव्हा तू अंगणामध्ये खेळत होता तेव्हा ती सावी तुझी गाडी घेऊन पळाली, तिनेच तुझी गाडी ही विहिरीत ढकलली ना. उर्वशी, सावी आणि नागेश्वर एकमेकांकडे बघत असतात. तर मोनू आता जे काही वासंतीने त्याला सांगून ठेवलेलं आहे तर तेच तो करणार असतो. तेव्हा मात्र आता गिरिजा रडतच म्हणते की मोनू, त्या सावीने तुला विहिरीत ढकललं ना, आणि हे बघ मोनू, तू सगळ्यांना सांगून टाक मी आहे तुझ्या बरोबर, तू कुणाला घाबरू नकोस. आणि सांग ना मोनू, तुला विहिरीत कोणी ढकललं, सावीने ढकललं ना. तेव्हा आता मोनू त्यांच्याकडे बघतो आणि आता तो म्हणतो, तायडे, मला सावीताईने काही केलेलं नाही. तेव्हा आता मोनू नागेश्वरकडे बघत असतो आणि तेव्हा मात्र आता मोनूला ते सर्व आठवते. कारण मोनू आता जे काही बघत आहे की एक वेडा मात्र आता गाडी घ्यायला त्याच्याकडे आलेला असतो, जेव्हा तो गाडी खेळत असतो आणि तो मोनूला गाडी मागत असतो. मोनू काही गाडी द्यायला तयार नसतो. तेव्हा तो वेडा मुलगा आहे तर तो मात्र आता त्याला हत्ती दाखवतो आणि हत्ती दाखवून मात्र मोनूचं लक्ष तिकडे जाते आणि तेव्हा लगेच आता तो गाडी घेऊन पळतो. मात्र आता गिरिजा ही ओरडत असते की मोनू, तू काय बोलतोस, अरे जे खरं आहे ते सांग, कुणालाच घाबरू नको. अगदी जीव तोडून मात्र आता गिरिजा त्याला विचारत असते, परंतु मोनू आता पूर्णपणे अगदी त्यांनी घाबरून ठेवलेला असतो. आता गिरिजा त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते की अरे बोल ना मोनू, खरे बोल. तेव्हा आता मोनू म्हणतो की तायडे, हे बघ मी खरं सांगतो, अगं मला कोणीच काही केलेली नाही. म्हणून अगं तायडे, मी तुला खरं सांगतो की माझी गाडी मात्र त्या माणसाने विहिरीत फेकलेली आहे. त्या वेड्यानं मात्र आता मोनूची गाडी विहिरीत ढकलून दिलेली असते आणि आता मोनू त्याला ओरडतो की माझी गाडी तू विहिरीत का फेकलीस. तेव्हा तो म्हणतो की अरे तू मला खेळायला नाही दिलीस ना, म्हणून मी फेकून दिली, तुला गाडी काढून देणार नाही, आता ती गाडी तुझी तूच काढ. म्हणून तो अगदी उड्या मारत असतो आणि आता मात्र मोनू आपली गाडी विहिरीत बघत असतो आणि तेव्हा तो वेडा आहे तर तो मोनूला विहिरीत ढकलून देतो. आता मात्र हा सगळा काही डाव आहे तर तो मात्र गिरिजाला वेड्यात काढण्यासाठी ह्या सगळ्यांनी केलेला असतो. आणि मोनू जेव्हा हे सर्व काही सांगतो तर गिरिजाला एक प्रकारचा मोठा धक्काच बसतो. आता हे सर्व ऐकून रुद्र म्हणतो की गिरिजा, तुम्ही ऐकलत ना मोनू काय म्हणाला ते, तो तर खोटं बोलत नाही की तुमचा अजून सुद्धा त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. आवरता सावी म्हणते की हो ना, ते जे काही घडलेलं आहे तर तो तेच सांगतोय, तो कशाला खोटं बोलेल बरं. तेव्हा आता गिरिजा रडत असते कारण सगळ्यांनी मात्र आता रुद्र समोर गिरिजाला खोटं पाडलेलं असतं. नागेश्वर लगेच पुढे येतो आणि रुद्रला म्हणतो की चिरंजीव शांत राहा. त्यानंतर मात्र तो गिरिजा समोर येतो आणि मुद्दाम आता तो गिरिजाला म्हणतो की सुनबाई, अहो आम्हाला कळतं की तुमचे वडील गेल्या
झाल्यामुळे तुमच्या मनावर खूप मोठा आघात झालेला आहे आणि हे बघा ते असे तसे गेलेले नाही तर त्यांचा खून झालेला आहे। तेव्हा आता गिरिजा रागाने आता ह्या नागेश्वरकडे बघत असते। त्यानंतर आता नागेश्वर म्हणतो की त्यात म्हणजे आता तुमच्या भावासोबत हे असं घडलेलं आहे ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांवर असे आरोप करता हे साहजिकच आहे। तुमची ती परिस्थिती तशी झालेली आहे ना आणि हे सर्व होतंय तर तुमच्या बरोबर घडलेल्या परिस्थितीमुळे आणि मनस्थितीमुळे। गिरिजी आपली खरंच आता खूप रडत असते, काय करू आणि काय नाही तिच्यासमोर आता उत्तरच नसतं। शेवटी खरं असून तिला शांत राहावं लागतं आणि स्वतः त्रास सहन करावा लागतो। त्यानंतर आता नागेश्वर म्हणतो की हे बघा सुनबाई, किती काही झालं तरी तुम्ही घोरपडे घराण्याच्या सुनबाई आहात, आम्हीच तुम्हाला समजून घेणार तर दुसरं कोण घेणार बरं। म्हणून वासंतीला म्हणतो की तुम्ही एक काम करा, यांना जरा यांच्या रूम मध्ये आराम करायला घेऊन जा। आता गिरिजा बिचारी खूप रडत असते आणि आता वासंती तिला धरते आणि आतमध्ये घेऊन जाते। तेव्हा मात्र आता लगेच नागेश्वर मनात म्हणतो की आमचा चेहरा उघडा पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, नाहीतर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल। आणि आता तो रुद्रला घेऊन आपल्या रूममध्ये येतो आणि आता रुद्र विचारतो की आबासाहेब काय झाले। तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणतो की सांगतो चिरंजीव सगळं काही तुम्हाला सांगतो आणि कपाटातून मात्र आता पुन्हा कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवतो। रुद्र म्हणतो की हे काय आहे, तर नागेश्वर म्हणतो की हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे, गिरिजाने यावर सह्या केल्या होत्या ना, ते तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या, तुम्ही एकदा हे वाचून घ्या आणि नीट व्यवस्थित खात्री करून घ्या। तेव्हा रुद्र म्हणतो की आबासाहेब अहो याची काय गरज आहे बरं, आता ह्या सगळ्यावर अविश्वास कसा दाखवायचा तेच मला नाही कळत। तेव्हा नागेश्वर म्हणतो की चिरंजीव कसं असतं की एकदा लग्न झाल्यानंतर लेख हा लेख कमी राहतो आणि नवरा जास्त होतो, त्यामुळे आता स्वतःच्या बापावर संशय घेण्या अगोदर सगळं काही अगदी साफ केलेलं बरं राहील, त्यामुळे घ्या आणि ही कॉन्ट्रॅक्ट वाचा। तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतो की आबासाहेब तुम्ही असं का म्हणतात, माझं तर अगदी स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे आणि गिरिजा जे काही झालं तर त्यांची मनस्थिती तशी आहे, गिरिजा चुकीच्या वागल्यात आणि त्यांच्या वतीने मात्र मी तुमची माफी मागतो, त्यामुळे तुम्ही मला माफ करा। त्यावर आता नागेश्वर म्हणतो की हे बघा तुम्ही माफी मागण्याची गरज नाही, हे बघा चिरंजीव अहो गिरिजा सुद्धा आपल्याच आहेत, मग आपण त्यांना समजून नाही घेणार तर कोण घेणार बरं। आणि हे बघा घर म्हटल्यानंतर भांड्याला भांड हे शेवटी लागणारच, त्यांना सुद्धा तेच समजावून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा तेच सांगतो की त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झालेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घ्या। आता मात्र सगळ्यात जास्त गरज त्यांना तुमची आहे हे लक्षात घ्या चिरंजीव, नवरा म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे। तेव्हा आता नागेश्वर बरोबर रुद्रला आपल्या बाजूने म्हणजे आपला विश्वास त्याच्यावर अगदी ठामपणे लादतो, म्हणजे आपण खरंच किती चांगले आहे असे तो रुद्रच्या मनात जाणीव निर्माण करत असतो। रुद्र बिचारा मात्र आपल्या ह्या नालायक बापावर विश्वास ठेवतो आणि रुद्र म्हणतो की आबासाहेब हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहे ते तुमच्याकडेच ठेवा। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव हे बघा, नागेश्वरने एखादी गोष्ट दिलेली आहे ती परत तो कधीच घेत नसतो, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आता नागेश्वर खुश होत बाहेर निघून जातो। त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र मोनूला विचारत असते की मोनू बाळा माझा ऐक, मी तुला काय विचारते, मगाशी सगळेजण खाली होते म्हणून तू घाबरला असेल आणि हे बघ बाळा आता आपण दोघंच आहोत, ते काही घडलेलं आहे ते बिनधास्तपणे तुम्हाला सांगू शकतोस, पण न घाबरता मला एक गोष्ट सांग की तुला सावीनेच विहिरीत ढकललेलं आहे ना। म्हणून आता मोनू म्हणतो की नाही तायडे, अगं मला त्या माणसाने विहिरीत ढकललं होतं, इकडे साविताई नव्हती। तेव्हा मात्र आता गिरिजाला खोटं पाडण्यासाठी यांनी हा केलेला प्लॅन असतो आणि शेवटी मोनूला जे काही त्याच्याबरोबर घडलेलं आहे ते वेगळंच असतं, तर आता मोनू तेच सांगण्याचा प्रयत्न गिरिजाला करतो। तेव्हा आता गिरिजा पुन्हा मोनूला विचारते की हे सर्व खरं आहे का, आणि मग ती मनात अगदी आता मोनू हो म्हटल्यानंतर विचार करत असते त्यांनी मला असं का भासवलं असेल की हे सर्व सावीने केलेलं आहे म्हणून। तेव्हा आता गिरिजा मात्र त्या सगळ्याचा विचार करत असते की नागेश्वर तिला जे काही म्हटलेलं आहे त्या सगळ्याचा विचार ती करते। मोबाईल मध्ये आता जे काही घडलेलं आहे, मोनू विहिरीत पडला आहे, जो व्हिडिओ नागेश्वरने तिला दाखवला त्या सगळ्याचा ती आता विचार करत असते। आता ती विचार करते आणि म्हणते की मोनूच्या जीवाला धोका आहे असं मला दाखवायचं आणि जर मी काही बोलले तर मला सगळ्यांच्या समोर खोटं पाडायचं, हा यांच्या प्लॅनचा उद्देश आहेत। म्हणून नागेश्वर साहेबांनी हे मुद्दाम केलं हे आता गिरिजाच्या सर्व काही लक्षात येते आणि ती मोनूला आता जवळ घेते आणि माझा मोनू येथे सुरक्षित नाही, आता मात्र मला जास्त सावधगिरीने राहावं लागेल असे मात्र ती आता मनात विचार करत असते आणि आपल्या मोनूला जवळ घेते। त्यानंतर आता इकडे उर्वशी आणि सावी ह्या अगदी एका रूम मध्ये असतात, नागेश्वर तेथे येतो। नागेश्वर आता उर्वशीचं कौतुक करतो की वा दीदी वा, खरंच काय प्लॅन आखला होतास, अगदी त्या गिरिजेला खिचवट करून टाकलं, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला। म्हणून आता उर्वशीचं खूप कौतुक करत असतो। आता उर्वशी आणि सावी तर खूपच खुश होतात। नागेश्वर म्हणतो की अगदी रुद्र समोर त्या गिरिजाला तुम्ही तोंडावर पाडलं की असं म्हणतो। तेव्हा उर्वशी म्हणते की चॉईस कुणाचा आहे दादासाहेब, शेवटी
काय असं कसं चुकेल? तेव्हा नागेश्वर म्हणतो की हो, शेवटी मान्य करावंच लागेल. आणि सावीला आता नागेश्वर म्हणतो की या घराची सून कोणी होऊ शकते तर सावी तूच असेल. सावी तर खुश होऊन म्हणते की आओ आबासाहेब, त्याच दिवसाची मी वाट बघत आहे. तर उर्वशी सावीला म्हणते की अगं सावी, फार दिवस तुला आता वाट पाहावी नाही लागणार. तू आज जे काही केलंस ना, त्यामुळे रुद्रला मात्र 10 वेळेस विचार करावा लागेल त्या गिरिजावर विश्वास ठेवताना. आणि हा असा सतत मात्र रुद्राच्या मनात आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि असा विश्वास त्याच्या मनामध्ये पेरायचा आहे. तर आणि सावी, मला पूर्णपणे खात्री आहे की हे काम आहे ते परफेक्टपणे तूच करशील. आता नागेश्वर म्हणतो की आहोत तुम्हाला काय, परंतु आम्हाला सुद्धा परफेक्ट खात्री आहे की हे सगळं काही आता सावीच करू शकते. जे आपल्याला सुचलं नाही ते सावीला सुचले. तर तेव्हा आता उर्वशी म्हणते की हो, कारण ही 4 पाऊल पुढे जाऊन विचार करत असते अशी सावी आहे. तर तेव्हा लगेच नागेश्वर म्हणतो की गिरिजा सुद्धा अशीच आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. आजचा जो काही धडा तिला मिळाला त्यामुळे ती गप्प बसेल असे आम्हाला नाही वाटत. आणि जर तिने काही उद्योग केला तर तिच्या लाडक्या भावाला मात्र तिच्या बापामागे पाठवावं लागेल. त्यावर आता सावी विचारते की म्हणजे भीती दाखवायची का? तर नागेश्वर म्हणतो की नाही, आता मात्र फक्त ती भीती निर्माण करायची. या घरामध्ये कोण जिवंत राहणार आणि कोण जिवंत राहणार नाही हे फक्त आणि फक्त आम्ही ठरवणार, बाकी कोणीही नाही. फक्त आणि फक्त नागेश्वर घोरपडे ठरवणार. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आमच्या समोर डोकं वर काढलेलं आहे ना, त्यांना मात्र आम्ही मातीमध्ये गाडून टाकलेलं आहे, ते पण पार. त्यामुळे आता इथून पुढचा जो काही डाव असेल तर तो आमचा असेल. त्यानंतर आता इकडे मोनू हा गिरिजाची माफी मागतो की तायडे, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणते की अरे मोनू, तू का रडतोस? चूक तुझी नाही हे. अरे चूक तर माझी आहे, चूक तुझी नाही. तेव्हा आता मोनू म्हणतो की तायडे, अगं तू पण मला शेवटी वाचवलंस ना. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणते की अरे तुला तर वाचवलंस, परंतु आता त्या लोकांच्या अगदी जाळ्यात मी अडकले. मला हे सर्व कळायला हवे होते की ही त्या सगळ्या लोकांची चाल असू शकते. तेव्हा आता मोनू विचारतो की कुणाची? आणि ती माणसं आहे तर कोणत्याही थराला जाऊ शकतात. अरे बाबांना शेवटी मी गमावलं मोनू, मी तुला नाही गमावू शकत. म्हणून ती आता मोनूला जवळ घेते. आता मोनू खूप रडत असतो. मोनू म्हणतो की काय झालं तायडे, अगं तू का असं बोलतेस? म्हणून मोनू तिच्या घट्ट असा मिठी देते आणि दोघं आता खूप असे रडत असतात. त्यानंतर आता इकडे रुद्रला खूप टेन्शन आलेले असते. तो डोक्याला हात लावून उभा असतो. तेवढ्यात आता वासंती येते आणि रुद्रला म्हणते की रुद्र हा प्रसाद घे. रुद्र प्रसाद घेतो आणि विचारतो की आई साहेब, कसला प्रसाद आहे हा? मात्र आता वासंती म्हणते की अरे घर अशांत आहे आणि त्यात म्हणजे गिरिजा आणि तुझ्यामध्ये दुरावा निर्माण झाला. ह्या सगळ्या गोष्टी मात्र लवकरात लवकर ठीक व्हाव्या यासाठी मी देवीकडे प्रार्थना करून आले. त्याचाच हा प्रसाद आहे. तेव्हा आता रुद्र म्हणतो की थँक्यू आई साहेब, परंतु आज मात्र गिरिजा जे काही वागलेले आहेत ना, मला नाही आवडले. तेव्हा आता वासंती म्हणते की हे बघ रुद्र, ते सर्व मला मान्य आहे. गिरिजाचं जे काही आजचं वागणं होतं तर ते अगदी खटकल्यासारखंच होतं. गिरिजा किती चांगली मुलगी आहे हे तुला आत कुठे ना कुठे तरी माहितीच आहे. म्हणूनच मी तुला सांगते की अरे जसं दिसतं तसं असतं असं नाही. एखाद्याच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून सुद्धा दिला जाऊ शकतो. आता वासंती रुद्रला सत्य काय आहे हे अगदी स्पष्ट करून सांगत असते. आणि हे बघ रुद्र, अरे माणूस जर त्या गैरसमजात जर अडकला तर खरं काय आणि खोटं काय, दुसरी बाजू काय आहे, त्याला काहीही समजत नसतं आणि त्याला काहीही दिसत नसते. ते गैरसमज मात्र दूर होण्यासाठी समोरच्याचं जे बोलणं आहे तर ते अगदी स्पष्टपणे ऐकून घ्यावं लागतं शांतपणाने. बरं तर रुद्र म्हणतो की आई साहेब, हे बघा तुमचं बरोबर आहे, मी सगळं काही ऐकून घ्यायला तयार आहे, त्याच मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आई साहेब, मात्र आता आपल्याच घरातील एखादी व्यक्ती त्यांच्या मनामध्ये असं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न का करेल? तेव्हा वासंती म्हणते की हे बघ, ते मी तुला नाही सांगू शकत. तुला हे एक लक्षात घ्यावं लागेल की गिरिजाची सुद्धा एक बाजू आहे. रुद्र, हे बघ आत्ताच तिचे वडील गेलेत आणि ते पण सुद्धा कसे गेलेत हे सुद्धा तुला माहिती आहे. म्हणून मी तुला सांगते की तू तिच्या बाजूने सुद्धा थोडासा विचार कर. तेव्हा आता रुद्र म्हणतो की आई साहेब, मी तिचाच विचार करतोय, त्याच मात्र माझ्यावर विश्वास नाही ठेवत. आणि आज मात्र त्यांनी अगदी आबासाहेबावर सुद्धा आरोप केले. तेव्हा आता वासंती म्हणते की रुद्र, हे बघ, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर ते अंधारात आहे. अंधारात चाच पडत असताना शेवटी माणूस हतबल होतो. काही गोष्टी घडून जातात, चूक काय आणि बरोबर काय हे नंतर कळतं. तेव्हा आता रुद्र आई साहेबांनाच विचारतो की तुम्हीच सांगा मला, मी काय केलं पाहिजे? तेव्हा आता वासंती म्हणते की हे बघ, अरे तू गिरिजावर मनापासून प्रेम करतो ना, मग आता मात्र तूच हे समजून घे, मात्र
तू गिरिजावर पूर्ण विश्वास ठेवावा हे असं मला वाटतं, असे बोलून आलेच मी म्हणून आता वासंती किचनमध्ये निघून जाते, कारण ती आता रुद्रला गिरिजाची बाजू समजावून सांगत असते, गिरिजाच्या बाजूने विचार करायला लावत असते। त्यानंतर आता रूममध्ये आता गिरिजा मात्र आपली बॅग भरत असते, कारण तिला आता मोनूच्या जीवासाठी येथे राहायचं नसतं म्हणून ती बॅग भरते। तर मोनू म्हणतो की तायडे, अगं तू असं का करते, आपण कुठे जातोय, आणि मी तुला सांगतो माझी चूक झाली, मी परत असं नाही वागणार, परंतु आता आपण नेमकं कुठे जायचं, कुठे राहायचं, कशाला हे घर सोडायचं बरं। आता गिरिजाला फक्त आणि फक्त तो व्हिडिओ आठवतो जो मोनू विहिरीत पडलेला आहे, त्याबद्दल नागेश्वरने तिला जे दाखवलेलं दृश्य आहे ते सगळं काही आठवत असते। तेव्हा आता गिरिजा म्हणते की अरे मोनू, तू काही करणार नाही, परंतु ती माणसं सुद्धा थांबणार नाहीत। तेव्हा रडतच मोनू विचारतो की तायडे, पण आपण कुठे जातोय। तेव्हा गिरिजा म्हणते की मोनू, आपण कुठेही जाऊ, परंतु येथे या घरात नाही थांबायचं। मोनू म्हणतो की तायडे, अगं थांब ना, अगं परत माझ्याकडून चूक अशी नाही होणार, आई शपथ, म्हणून तो आपल्या गळ्याची शपथ घेतो। मोनू म्हणतो की हे बघ जीजूंना तरी सांगून दे। तेव्हा गिरिजा म्हणते की अजिबात नाही, हे पग मोनू आता सगळेजण झोपेत असतील, त्यामुळे आपल्याला आता कुणाला काही न सांगता येथून हे घर सोडायचं आहे आणि निघून जायचं आहे। तेव्हा लगेच आता मोनू रडत असतो। मोनू म्हणतो की तायडे, पण कुठे जायचं आणि काय करायचं बरं आपण, आणि बघ ना अगं इकडचे लोक किती चांगले आहेत आणि जीजू सुद्धा माझा किती लाड करतात बरं, तरी सुद्धा आपण त्यांना न सांगता कुठे जायचं, कुठे राहायचं। तायडे, नको ना अगं इकडून जायला, या घरातच राहूयात आपण। तेव्हा आता गिरिजा म्हणते की मोनू, हे पग, अरे आज मात्र तुझ्या जीवावर बेतलं होतं आणि मी तुला आता नाही असं म्हणजे सोडू शकत, बाबा आपल्याला सोडून गेले, मात्र तू मला हवा आहेस, मी तुझ्या जीवावर नाही बेतून देणार, त्यामुळे काही झालं तरी अरे मोनू आपल्याला इथून जावंच लागेल, तुझा जीव वाचवण्यासाठी मला इथून यावंच लागेल, तू प्लीज आता इथे राहण्याचा विचार करू नकोस, तुला जर काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकत, त्यामुळे काही झालं तरी मोनू आपल्याला इथून जायचं आहे, चल लवकर, आपण इथे नाही राहू शकत। आता गिरिजा आपली बॅग भरत असते आणि तेवढ्यात तिचं मंगळसूत्र आहे तर त्याकडे तिचं लक्ष जातं, त्या मंगळसूत्राच्या वाट्याकडे, आणि जेव्हा आता रुद्रने तिला ते मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे, ते लग्नाचे क्षण मात्र आता गिरिजाच्या डोळ्यासमोर येतात आणि गिरिजाच्या डोळ्यात पाणी येत असते। तेव्हा आता मोनू रडतच म्हणतो की तायडे, काय झालं, कसला विचार करतेस, आणि आता आपण नाही जायचं ना इथून, तुझा सुद्धा पाय इथून निघेनासा झालेला आहे ना या घरातून। आता गिरिजा रडतच मोनूकडे बघत असते आणि तिला रुद्राची काळजी वाटते, रुद्रचा विचार ती करत असते आणि खूप रडत असते। आणि तेव्हा मात्र आता मोनूच्या जीवासाठी ती हा निर्णय घेते आणि मोनूला म्हणते की नाही, आपण या घरामध्ये नाही राहू शकत, आता काही झालं तरी आपण जायचं म्हणजे जायचंच। तेव्हा मात्र आता तिने जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। गिरिजा आता आणि मोनू हे दोघेही आपले बॅग वगैरे घेतात आणि आता रूमच्या बाहेर पडतात। रुद्र मध्ये आलेलं असतं, पण तरी सुद्धा रुद्रला चुकांडा देऊन तेथून त्या बाहेर पडतात आणि जंगलाच्या रस्त्याने जात असतात। आणि आता मात्र नागेश्वरचे जे गुंड आहे ना, तर ते मात्र पाठलाग करत आता गिरिजा आणि मोनू या दोघांना अडवतात। आणि आता तो मोठा गुंड आहे तर तो म्हणतो की पकडा यांना आणि जंगलात नेऊन यांना मारून टाका। आणि तेव्हा मात्र आता त्या गुंडांनी गिरिजा आणि मोनू या दोघांना घेरलेलं असतं। त्यानंतर आता इकडे रुद्र मात्र आता गिरिजाला शोधत आलेला असतो आणि गिरिजा मोनू असा आवाज देत तो येतो। आणि तेवढ्यात आता इकडे ही गुंड मात्र गिरिजा आणि मोनू यांना मारायला येतात। तर आता गिरिजा खालची माती ओंजळीत उचलते आणि अगदी दुर्गा अवताराने मात्र ती माती आहे तर त्या गुंडांच्या डोळ्यात फेकते। तेव्हा मात्र आता मोनू आणि गिरिजा त्या गुंडांच्या त्या टोळीतून लगेच बाहेर पडतात आणि आपला जीव वाचवून तिथून आता धावत एका देवी आईच्या मंदिरात जवळ येतात। मोनूचा पाय घसरतो, मोनू तेथे पडतो आणि आता गिरिजा ही त्याला मोनू उठ असे करत असते। आणि तेवढ्यात आता एक देवी आईचं रूप घेऊन बाई तेथे येते आणि गिरिजाला म्हणते की हे पग, आता मात्र तू घाबरू नको, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर मात्र आता ज्याने तुझ्या अगदी नरडीचा घोट घेतलेला आहे तर त्याला पाणी पाजून सांग की तूच आहे आता खरी नशिबवान, अगदी अख्ख्या जगाला सांग। तेव्हा आता गिरिजा देवी आईची घंटा हातात घेते, आपल्या कपाळी कुंकू लावते आणि देवी आईच्या घंटेने मात्र आता एक गुंडाला मात्र अगदी ती मारते। देवी आई आता गिरिजामध्ये संचारलेली असते आणि प्रत्येक गुंडाचा ती फडशा पाडते आणि त्या गुंडांना मारून टाकते। तेव्हा ती बाई आता खूप खुश होऊन गिरिजाकडे बघून हसत असते। तर मित्रांनो, आता गिरिजाने मोनू आणि तिचा जीव मात्र वाचवलेला असतो। तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।